नमस्कार मित्रांनो, नवक्रांती ॲग्रोमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, आज तुम्हाला सांगतो म्हणजे की अपोलो कंपनीचा हा शुगर किंग म्हटलं तर शेतीमध्ये तुम्हाला सांगतो शुगर किंग का म्हटलं जातं तर ऊसाचा राजा। शुगर म्हणजे ऊस आणि किंग म्हणजे राजा। तर ऊसामध्ये चालणारा आणि शेतीची दोन बैलाची सगळी कामं करणारा हा अपोलो कंपनीचा शुगर किंग मॉडेल 20 HP ताकद असणारा हा जो ट्रॅक्टर आहे, तर आपले काही शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत आणि या ट्रॅक्टरची पूजा त्यांच्या हस्ते करत आहोत। तर मालकांनी पूजा करा। सर्वप्रथम उदबत्ती या ठिकाणी लावलेली आहे। तर हा ट्रॅक्टरबद्दल थोडी माहिती मी देतो पूजा चालू असताना। तर आपण मालकाचं नावही जाणून घेऊया, त्यांचं गाव जाणून घेऊया, कुठून आले, काय आले। आणि आज ही चौथी डिलिव्हरी आपल्या ह्या नवक्रांती ॲग्रो एजन्सी पंढरपूरमधून आपण या ठिकाणी देत आहोत। मित्रांनो, बरेच माझे शेतकरी बांधवांना अजूनही अपोलो ट्रॅक्टरबद्दल ह्या शुगर किंग मॉडेलबद्दल माहिती नाही। तर ह्याच्यामध्ये 1502 DI मध्ये 2 मॉडेल आहेत मित्रांनो। तर हे लेटेस्ट व्हर्जनमध्ये शुगर किंग मॉडेल नवक्रांती ॲग्रो एजन्सी पंढरपूर या ठिकाणी आहे। तर टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया। तर या ठिकाणी मालक आहेत स्वतः, त्यांनी या ठिकाणी पूजा केलेली आहे। उभा फुटला नारळ पावला। तर मित्रांनो, मालकाने पूजा केलेली आहे। त्यांचं नाव आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो बघा, आपले या ठिकाणी काही शेतकरी बांधव सुद्धा आपल्या जवळच असणारं गाव आहे करकम, या गावाचे पण आपले काही प्रतिष्ठित बागायतदार शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत। तर मित्रांनो, त्याचबरोबर आपले काही अंजनगाव उमाटे, खिलोबा अंजनगाव, तर इथून पण काही शेतकरी बांधव दिवसाला नाही म्हणलं तर 500 ते 1000 लोक आपल्या नवक्रांती ॲग्रो एजन्सी पंढरपूरला व्हिजिट देत असतात। आणि लवकरच आपण एक नवीन जागा घेतलेली आहे आणि त्या जागेमध्ये आपण सगळ्या प्रकारच्या वस्तू आणि अवजारं, ट्रॅक्टर या ठिकाणी आपण शेतकरी बांधवांना इथं जागा थोडी कमी पडत आहे, तर त्या ठिकाणी हे सगळं आपण ठेवणार आहे। आणि आपल्या स्वतःच्या वर्कशॉपला ही जी अवजारं बनत असतात, तर त्याच्यामुळं शेतकरी बांधवांना ती अवजारं व्यवस्थित दरामध्ये देणं आपल्याला परवडत असतं। तर मगाशी मी तुम्हाला म्हटलं त्या पद्धतीनं सर्वप्रथम आपल्या ह्या ट्रॅक्टरचे मालक, त्यांचा आपण मुलाखत घेऊया। त्याचबरोबर आमच्या जवळच इथं करकम गाव आहे, त्या करकम गावचे काही प्रतिष्ठित नागरिक पण या ठिकाणी आलेले आहेत। त्यांची पण थोडक्यात त्यांनी ट्रॅक्टर घ्यायचं ठरवलेलं आहे, त्यांची पण मुलाखत या ठिकाणी आपण घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। तर मित्रांनो, सर्वप्रथम मालकाचं नाव जाणून घेऊया। तर तुमचं नाव सांगा आणि गाव सांगा। हनुमंत नारायण काळे, तालुका खटाव, जिल्हा सातारा। खटाव तालुका, जिल्हा सातारा या ठिकाणावरून आपले हे शेतकरी बांधव आलेले आहेत। तर मित्रांनो, हे जुनेच आपले मित्र आहेत आणि आज या ठिकाणी त्यांनी व्हिडिओ किती दिवस झालं पाहत होता? व्हिडिओ पाहतोय आता वर्ष झालं। वर्ष झालं पाहत। मग इतक्या दिवसानंतर आज योग आला म्हणायचं, हो, होय का? तर 1 वर्ष झालं व्हिडिओ पाहत आहेत। कसं वाटतं ट्रॅक्टर? ट्रॅक्टर आमच्या इथं पहिलाच आलेला आहे, 7 महिने झाले आमच्या गावात, हिंगणी गावात। अगदी उत्तम चाललाय म्हणताना मग घ्यायचं ठरवलं। बरोबर। तर मित्रांनो, यांच्या गावामध्ये पूर्वी एक ट्रॅक्टर आलेला आहे आणि मी नेहमी सांगत असतो की साखर गोड आहे, पण कोणीतरी खाल्ली पाहिजे, खाल्ल्यानंतर समजेल की बाबा गोड आहे। त्यांच्या गावामधील शेतकरी बांधवांनी ट्रॅक्टर खरेदी केला, तो चांगला चालला आणि म्हणूनसाठी हे शेतकरी बांधव या ठिकाणी दुसरा ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी आपल्या नवक्रांती ॲग्रो एजन्सीला भेट देण्यासाठी आलेले आहेत। तर सर्वप्रथम मी तुमचं स्वागत करायचं विसरलो। तर मित्रांनो, आपल्या पंढरपूरमध्ये तुम्ही आला, ट्रॅक्टर खरेदी केला, त्याबद्दल तुमचं सहर्ष स्वागत करतो। आणि आमच्या यूट्यूब धारक जे आहेत ते व्हिडिओ पाहत असतात बरेच। आता तुम्ही कसं वर्ष व्हिडिओ पाहता, तसं ते 2-2 वर्ष, 3-3 वर्ष व्हिडिओ पाहतात। काही शेतकरी बांधव दुकानला येतात, काही व्हिडिओ पाहतात आणि ऑनलाईन पण खरेदी करतात। तर त्याचबरोबर तुमच्या सोबत कोण आले बघूया, नाव सांगा तुमचं? श्यामराव हरी काळे, गाव हिंगणे, तालुका खटाव, जिल्हा सातारा। तुमचे भाऊ के पाहुणे नाही? चुलत बंधू, चुलत भाऊ आहेत। तर हे घरातलंच मेंबर आहेत ह्यांच्या। तर कसं निर्णय काय वाटतं तुम्हाला, घेतला बरोबर आहे? गावाचा ट्रॅक्टर आला, तो डेमो बघितला, त्याचं चांगलं चालतंय, हां, घ्यायचा निर्णय घेतला,
आलो न्यायला. बरं, अजून कोणाला घ्यायचं असेल त्या भागात तर ते आता माहिती होतं आला ट्रॅक्टर की माहीत झालं की येणारच आणखी लोक. पण बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की एवढा एवढा ट्रॅक्टर आहे आणि हे ऊसात बसल का किंवा चालेल का, ताकद किती आहे, काय आहे, असं वाटतं, शंका माणसाची. काय वाटतं? हा चालतंय, ताकद चांगली आहे त्याला. हा. छोटा दिसला तरी इंजिनला ताकद दिलेली आहे कंपनीनं. दिली तर तुम्ही बघितला प्रत्यक्ष डेमो बघितलाय का तिथं? डेमो बघतो आम्ही नेहमी, रोज बघतोय तिथे. बरोबर. तर मित्रांनो, त्यांनी स्वतः जाऊन बघितलेलं आहे. त्या परिसरामध्ये कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही डेमो द्याचाल का तिथल्या हो लोकांना? नक्कीच. होय. कोणी आलं तरी डेमो पाहायला तिथल्या जवळच्या शेतकऱ्यांना तर भेटणार. मित्रांनो, सकाळपासून आपण ही 4थी डिलिव्हरी आहे. जरा यांचं ट्रॅक्टर आहे, त्यानंतर नांगर आहे, गाडी आहे, या सगळ्या वस्तू आमच्या गाडीत बसना. त्यामुळं आम्ही काय केलं की दुसरी गाडी आता बघितली, जरा मोठी गाडी, पिकअप. आणि मग ते पिकअप थोडा वेळ गेला यायला, तर त्यांना भरपूर थोडंसं टाईम झालेला आहे मित्रांनो. त्याबद्दल त्यांनी या ठिकाणी वेळात वेळ काढला. आता त्यांची गाडी स्टँडवर लावून आलेली आहे ती, तरी सुद्धा त्यांनी थांबले. तर दुसरी गोष्ट तुम्हाला मित्रांनो सांगायचं की आपल्याकडे पूर्ण महाराष्ट्रामधून शेतकरी येत असतात, परंतु बरेच शेतकरी बांधवांना आपल्या पंढरपूर तालुक्यामध्ये आपण कुठं कुठं ट्रॅक्टर दिलेत, काही शेतकऱ्यांचे आम्ही व्हिडिओ काढायचं विसरलो आहे, तर निश्चितपणानं आपण ते पण व्हिडिओ काढू. तर आता जवळच आपल्या गाव आहे करकम, ते पण आपले ट्रॅक्टर बघायला आलेत. आणि विशेष म्हणजे त्यांनी 3-4 ट्रॅक्टर तपासले, त्यांच्या शेतामध्ये येऊन डेमो पण त्यांनी दिले. त्यांना काय वाटतंय त्याच्याबद्दल बोलूया. हा ट्रॅक्टर आणि त्या ट्रॅक्टरमध्ये रुंदीमध्ये काय वाटतं तुम्हाला? लय फरक आहे. ते 3 फुटी केला त्याने ऍडजस्ट, 3.5 फूट त्यांची रुंदी आहे. पण त्यांनी ती पलटी मारून 3 फूट केलाय, पण तरी पण बसा नाही. बस कम्प्लीट 4.5 फुटी सरी आहे आमची, बरोबर. तरी सुद्धा बसा नाही. तर खोडव्याला तर बसणारच नाही. म्हणजे तुम्ही दुसऱ्या कंपनीचं डेमो घेतलं? 3 कंपन्याचं घेतले. आता महिंद्रावाला आणि कुबोटावाला उद्या यायची ती. बरोबर आहे. तर मित्रांनो, आपण ओपन चॅलेंज देतो. आपला 2.5 फुटी ट्रॅक्टर आहे, 30 इंच आहे आणि करेक्ट 3.5 फुटी ऊसाच्या खोडव्यामध्ये बसतो. आता या शेतकरी बांधवांचं तुम्हाला सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी सगळ्याचा डेमो बघितला आणि आपल्याकडे आलेले आहेत. आज आपण सुद्धा त्यांना डेमो देण्याचा आपण प्रयत्न करू. इथं जवळच आपण गुरसाळे या गावामध्ये ट्रॅक्टर दिलेला आहे. तर लवकरच बापूसाहेब मला वाटतं चव्हाण डॉक्टर यांना आपण गुरसाळ्यामध्ये ट्रॅक्टर दिलेला आहे, तर त्यांचा सुद्धा डेमो यांना आपण देऊया. आणि त्यानंतर मग पुढचं तुम्ही. आणि मित्रांनो, माझं नेहमी सांगणं राहतं की तुमच्या जवळच्या एरियामध्ये आम्ही ज्या ठिकाणी ट्रॅक्टर दिला तिथला अगोदर डेमो बघा आणि मग तुम्ही ट्रॅक्टर निवडायला प्राधान्य द्या. एखाद्या कोणाचं तर ऐकावं असून किंवा कोणी तर सांगितलं म्हणून तुम्ही ट्रॅक्टर कॅन्सल करू नका किंवा आमचा घेऊ नका. म्हणजे जर तुम्हाला आवडला तर नक्की घ्या, कारण हा ट्रॅक्टर म्हणजे 4 चाकी पॉवर टिलर आहे. पॉवर टिलर ऊसाची शेतीची ऊसाची भर लावण्याचं काम करतो. राहिलेल्या वेळामध्ये 2 बैलाची कामं करतो, जसं की छोटा नांगर असेल, फन, पाळी, पास, रेझर, पेरणी यंत्र. आणि ही स्कीम आहे 3,95,000ची. त्या स्कीममध्ये भाग घेण्यासाठी डायरेक्ट आमच्या नवक्रांती ॲग्रो एजन्सी पंढरपूर या ठिकाणी तुम्ही जरूर संपर्क करा. तर मित्रांनो, आता ही पूजा झालेली आहे, तर त्यांनी काय काय घेतलेलं आहे आपण अगोदर त्यांना सगळं दाखवूया. बघा, तर काय काय घेतलं सांगा. ट्रॅक्टर, रोटावेटर, रेझर, फनपाय, पेरणी यंत्र, नांगर आणि गाडी. अगोदर गाडी कॅन्सल केली? गाडी कॅन्सल केली, परत मध्ये घरचे घ्यायचं लागणार आहे. बरोबर. अगोदर मित्रांनो असं झालं की ह्यांनी गाडी कॅन्सल केली. ठीक आहे म्हणलं, गाडीच्या ऐवजी पेरणी यंत्र घेतलं ह्यांनी. मग पुन्हा यांचा अजून निर्णय बदलला की ठीक आहे, पेरणी यंत्र बी असू द्या, नांगर बी असू द्या आणि आता मला गाडी बी असू द्या. ठीक आहे, गाडी पण घेतलेली आहे आणि त्याच्यामुळेच केवळ आपल्याला वाहन दुसरं बघावं लागलं. तर वाहन थोडं आज शुभ मुहूर्त आहे, त्यामुळे आज यांना 100% आम्ही आज ट्रॅक्टर देणार आहे. पूजा वगैरे झालेली आहे मित्रांनो. तर कसा वाटला व्हिडिओ, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि नक्की पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि नवक्रांती किसान क्रांती ॲग्रो स्टोअरला भेट द्यायला विसरायचं नाही. जय जवान, जय किसान.